आजचं हे मेडिटेशन तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नातं बदलू शकतं. फक्त 10 मिनिटे द्या आणि प्रेमाची जादू अनुभवा. जिथे कुठे बसला असाल तिथे व्यवस्थित बसून घ्या. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. डोळे अलगद मिटून घ्या. पूर्ण शरीर सैल सोडा. एक दीर्घ श्वास घ्या आणि अगदी सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. घेत असलेल्या श्वासाबरोबर एक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि सोडत असलेल्या श्वासाबरोबर सर्व काही चिंता, ताणतणाव, काळजी, दुःख विरून जात आहे अशी कल्पना करा. घेत असलेल्या श्वासाबरोबर एक चैतन्य शक्ती शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि सोडत असलेल्या श्वासाबरोबर पूर्ण शरीरातले स्नायू आणखी सैल होत आहेत. सर्व शरीर हळूहळू शिथिल होत आहे. मन शांत. आता तुमच्या हृदयावर लक्ष केंद्रित करा. कल्पना करा तुमच्या हृदयातून एक सौम्य, उबदार, सोनसळी प्रकाश बाहेर पडत आहे. हा प्रकाश म्हणजे प्रेम. हीच तुमची खरी ऊर्जा आहे. आता हा प्रकाश हळूहळू विस्तारतो आहे. प्रेम ही जगातील सर्वोच्च संजीवक शक्ती आहे. तुमच्या ओळखीच्या, माहितीच्या प्रत्येकाला स्वास्थ्य, सुख, स्वीकार, सहकार्य, आधार आणि प्रेम पाठवूया. पण एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही असे विचार, भावना इतरांना पाठविता, तेव्हा अनेक पटीने तुमच्याकडे सुद्धा या भावना आणि विचार परत येतात. तुमच्यातील हा प्रकाश हळूहळू विस्तारत आहे. ते प्रेमवलय पहा, जे लपेटून टाकत आहे तुमच्या सर्व कुटुंबियांना, सहकार्यांना, मित्रांना, नातेवाईकांना. भूतकाळातील प्रत्येक व्यक्तीला ते आलिंगन देत आहे. हा प्रकाश तुमच्या कुटुंबाकडे, मित्रांकडे, सहकार्यांकडे, ज्यांनी तुम्हाला साथ दिली आणि ज्यांनी कधीतरी दुखावलं, त्या प्रत्येकाला या प्रेमाच्या वलयात तुम्ही सामावून घेत आहात. मनात म्हणा की मी तुम्हाला प्रेम पाठवते. मी तुम्हाला स्वीकारते. मी तुम्हाला माफ करते. आता हे प्रेम अजून विस्तारत जात आहे. तुमच्या भूतकाळातील प्रत्येक व्यक्तीकडे ते जात आहे. सगळ्यांना या प्रकाशामध्ये आलिंगन द्या. आता हळूच तुमचं लक्ष स्वतःकडे आणा. स्वतःला त्या प्रेमाच्या वलयात ठेवा आणि मनात म्हणा, जगात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महान-मधुर ते त्यासाठी आणि बिनशर्त प्रेमासाठी मी मुक्त आहे. मी स्वीकारशील आहे. मी स्वतःला प्रेम स्वीकारण्यासाठी मुक्त ठेवते. मी प्रेम करण्यास आणि करून घेण्यास तयार आहे. मी स्वतःला विकसित होताना पाहत आहे. मी स्वतःला स्वस्थ, निरोगी पाहत आहे. मी स्वतःला कल्पकतेने, सर्जनशीलतेने परिपूर्ण अशी पाहते. माझे नातेसंबंध हे आश्चर्यकारकरित्या सुसंवाद, सुमेळ, समतोल, प्रेम यांनी परिपूर्ण आहेत.
या नातेसंबंधांमध्ये एकमेकांबद्दल आदर, आस्था, सहानुभूती, काळजी घेणं आणि समजूतदारपणा आहे. मी प्रेमास पात्र आहे. मी आनंदी राहण्यास पात्र आहे. मी सुंदर आहे. शक्तिमान आहे. त्या प्रेमाच्या उभेमध्ये काही क्षण राहा आणि जाणून घ्या, प्रेम दिलं की ते अनेक पटीने परत येतं. एक दीर्घ श्वास घ्या आणि अगदी सावकाश श्वास सोडा आणि हळुवारपणे डोळे उघडा. जर तुम्हाला हे मेडिटेशन आवडलं असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा आय चूज लव आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सेल्फ लव जर्नीसाठी. आजचं हे मेडिटेशन कोणाला तरी शेअर करा, कदाचित त्यांनाही या प्रेमाची गरज असेल.